माझा ॲम्ब्युलन्स बोलवतोय मी. हॅलो हॅलो. धरू लागा त्याला, धरू लागा. पकडा पकडा. अरे हे पण ॲम्ब्युलन्स आली. जाऊ जाऊ, मी फोन केला होता. बघितलं का किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोक त्या व्यक्तीला साधं त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला मदत सुद्धा करू लागणार झालते. मी दोघांनी त्यांना म्हणलं अरे धरा मी स्वतः धरलं. म्हणजे आजकाल माणसाचं जीवन हे कुत्र्यासारखं झालेलं आहे. जशी रोडवरती कुत्रे धडकून मरतात ना, आजकाल लोक तसे लोकांना उडवायला लागलेत, माणसांना उडवायला लागलेत. आता त्याच्यामध्ये चुकी कोणाची होती मला पण माहीत नाही. मी माझ्या साईडने चाललेलो होतो, एकदम आवाज झाला, मी बघितलं तर माणूस उडून पडलेला होता. मी गाडी साईडला घेतली आणि पटकन 2-3 पण ॲम्ब्युलन्सला केले. त्याच्यामध्ये पण त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचा आवाज येत नव्हता. खरंच ॲक्सिडेंट झाला ना, बाकीच्या काही गोष्टी नाही, कमीत कमी ॲम्ब्युलन्स बोलवून तो व्यक्ती दवाखान्यात हलवण्यापुरती तरी लोकांनी मदत करावी बरं का. का असतं माहिती आहे का, अशा केसेसमध्ये एक मिनिट महत्त्वाचा असतो. आता त्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला होता. आता त्याला लवकरात लवकर कमीत कमी फक्त 3 ते 4 मिनिटामध्ये तिथं गाडी आलेली आहे आणि त्या व्यक्तीला पटकन आपण दवाखान्यामध्ये हलवलं. आपण आपलं काम केलेलं. आता त्याच्यामध्ये चुकी त्या किया सॉल्टेसवाल्याची होती का त्या चालणाऱ्या व्यक्तीची होती मला माहीत नाही. कारण की मी माझ्या वेळेने चाललो होतो, कारण की मला पिकअपला पुढं जायचं होतं. मी जेव्हा साईडला बघितलं तेव्हा ते माणूस उडून पडलेला होता. मी पण तशीच गाडी साईडला घेत तिथंच ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन लावला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोक खरंच काय होते पुढच्या गोष्टीमुळे लपडत पडत नाहीत. पण ह्या अशा वेळेस मदत केली पाहिजे. असो, आपण आपलं काम केलेलं आहे, देव करो तो व्यक्ती त्याच्या घरी सुखरूप पोचावा. त्याच्या डोक्याला थोडा मार लागलेला. असो, चला आपण आपल्या कामाला जाऊयात. धन्यवाद.